आज 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यातील काही क्षण। मी आकाश सरांनी मला संधी दिली की माझी खूपच इच्छा होती आधीपासून की मला शिक्षक होऊन असे मुलांना शिकवायचं आहे, पण ती मला कधी भेटली नाही। आणि प्रत्येक म्हणजे आताची परिस्थिती अशी आहे की माणूस कधीच म्हणजे कुणाचं चांगलं हे व्हावं असं वाटत नाही, पण गुरु हे एक असं असतात की त्यांना असं वाटतं की आपलं प्रत्येक विद्यार्थ्यांना काहीतरी मोठं व्हावं, आपल्यापेक्षा मोठं करावं, हे त्यांची खूप इच्छा असते। आणि आपल्याला आई बाबा आपले चालायला शिकवतात, पण आयुष्याच्या रांगेत आपल्याला पळायला फक्त आपले गुरु शिकवतात, हे मला यातून कळालं। आज मला आज अनुभव आला खरा म्हणजे शिक्षक होण्याचा मला आज चान्स भेटला की शिक्षक हे काय हे मला आज कळालं। मी तासाभरासाठी आता एकच एवढंच शिकवणार, पण त्याच्यासाठी केवढा अभ्यास करायला लागला। पण सर आम्हाला दररोज शिकवतात, मग त्यांना केवढा अभ्यास करायला लागत असं त्यांना मला सर सारखे सांगत असतात की तू ह्या वाटेला जा, ही वाट तुझ्यासाठी चांगली आहे, इथं गेलीस तर तुझं चांगलं होईल, तुझ्या भविष्यात काहीतरी चांगलं करशील तू। आणि मला ह्याबद्दल लई काय समजलं, म्हणजे क्लासमध्ये आल्यानंतर जेवढे मला शाळेतले शिक्षक एवढे सांगत नाही तेवढे क्लासचे सर लई सांगतात। त्याबद्दल मी सरांची आभार। तर मला पण एक शिक्षक व्हायची संधी मिळाली, सगळ्या विद्यार्थ्यांसमोर जाऊन त्या सिच्युएशनला फेस करायचं, त्यांना प्रत्येक शब्दाबद्दल माहिती सांगायची, ती संकल्पना किंवा ते जे काय आपण शिकवतो ते त्यांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे असा प्रयत्न प्रत्येक शिक्षक करतात। आणि तसं मला आज कळालं की एक टीचर बनून आपल्याला काय करावं लागतं, आणि एक टीचर बनून सगळ्या मुलांना शिकवताना काय एक्सप्रेशन घ्यावे लागतात आणि काय कष्ट करावे लागतात हे मला कळालं। एक सब्जेक्ट शिकवण्यासाठी त्याचा खोलपर्यंत विचार करून तो कसा शिकवावा आणि तो मुलांना समजला की नाही हे पण बघावं लागतं। असं समजलंय की शिक्षक होणं हे खरंच खूप कठीण आहे। तासाभरासाठी शिकवायचं होतं, पण त्याच्यासाठी प्लॅनिंग इतकं करत होतो आम्ही की काय शिकवायचं, कसं बोलायचं, इथपर्यंत सगळं चाललं होतं। आज एक मराठीमध्ये म्हण आहे आपल्याकडे, जावे त्याच्या वंशी तेव्हा ते समजतं आपल्याला, ती खऱ्या अर्थाने समजली आज मला। कारण आज माझा वर्ग खूप शांत बसलेला आणि असं माझी इच्छा खूप होती की मी शिकवावं, असं इमॅजिन पण झालं नव्हतं कधी क्लासमध्ये मी टीचर्स डे वगैरे काहीतरी शिकवेन, माझी खूप इच्छा होती शिकवायची। आणि टीचर्स असा एक वर्ड आहे जो विद्यार्थ्यांना घडवतो आणि देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए ये तारे ज़मीं